मंगलपाड़ा कैलाश नगर स्वराज्य तोरण के जनसंपर्क कार्यालय में पत्रकार दिवस के शुभ अवसर पर दैनिक स्वराज्य तोरण मराठी न्यूज़पेपर और स्वराज्य तोरण चैरिटेबल ट्रस्ट ने मिलकर पत्रकार दिन 2026 का आयोजन किया गया, जिसमें भिवंडी शहर व ग्रामीण क्षेत्रों के पत्रकारों को दैनिक स्वराज्य तोरण के संपादक किशोर पाटिल, समाज सेवक डॉक्टर दिनेश भाई ठक्कर, डॉक्टर निखिल चंदेरिया, धनराज सिंह राठौड़ सहित अनेकों मान्यवरों द्वारा पत्रकारों को कंबल व भेंट वस्तु दिया गया। तो वही पत्रकार दिवस के शुभ अवसर पर चंद्रानंद कृषि पानन व समाज कल्याण संस्था संस्थापक अध्यक्ष डॉक्टर यशवंत महात्रे द्वारा दैनिक स्वराज्य तोरण के संपादक किशोर पाटिल को बाल शास्त्री जांभेकर प्रेरणा पत्रकारिता पुरस्कार दिया गया। इस अवसर पर ज्येष्ठ पत्रकार संध्याताई पवार, शरद भसाले, खान फकरे आलम, संजय भोईर, आचार्य सूरजपाल यादव, मौलाना असद काजमी, डॉक्टर मनीलाल शिंपी सहित अनेकों पत्रकार उपस्थित थे। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। संपूर्ण वर्षभरामध्ये जर बघितलं तर भिवंडीमधील एकमेव पत्रकार असतील असा मी नामोल्लेख नक्कीच करेन, कारण की वर्षभरामध्ये एक नव्हे, दोन नव्हे तर 3 ते 4 कार्यक्रमाचं आयोजन करणारे म्हणजे की डॉक्टर किशोर पाटील साहेब। पावसाळा आला, पावसाळ्यामध्ये आपण जर प्रवास करत असताना, गाडीवर बाईकवर प्रवास करत असताना आपल्यासाठी रेनकोट उपलब्ध करून देत असतात। त्याच्यानंतर आज हिवाळा सुरू आहे, त्या हिवाळ्यामध्ये थंडीचा बचाव करण्यासाठी आज त्यांनी या ठिकाणी ब्लँकेट आणि इतर वस्तूंचं वाटप केलेलं आहे। आपण 2 व्हीलरवर प्रत्येक बातमी वार्तांकन करण्याकरिता पोहोचत असतो, वेळेवर पोहोचावं, माझी बातमी कशी पहिली लागेल हे पत्रकाराचं महत्त्वाचं काम असतं आणि ते वार्तांकन करण्याकरिता आपण 2 व्हीलर बाईकवर जात असतो, पण 4 व्हीलरमध्ये जात असतो। मात्र भिवंडी परिसर असा आहे की 2 गोष्टींना सामोरं जावं लागतो, एक तर म्हणजे खड्डेमय रस्ते म्हणजे ट्रॅफिकचा सामना करावा लागतो आणि त्या काळामध्ये लवकरात लवकर माझा पत्रकार कसा पोहोचेल याकरिता आपण बाईकचा वापर करत असतो आणि बाईक चालवताना स्वतःचं संरक्षण करण्याकरिता आपल्यावर सर्व आपला कुटुंब आधारित आहे। आपली घरी आपली पत्नी असेल, आपला भाऊ असेल, मुलं असतील, ही सर्व आपण जी मेहनत घेत असतो, आपण दिवसभर जी काही मेहनत घेत असतो ती आपल्या परिवारासाठी घेत असतो आणि त्या परिवाराचं रक्षण करण्याकरिता आपण दिवसभर फिरत असतो, वनवन फिरत असतो आणि काहीतरी माझ्या परिवारासाठी करावं याकरिता आपली जी धावती 2 व्हीलरमध्ये जात असताना जे काही आपल्याला प्रवास करत असताना सुरक्षित राहावा, प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून त्याकरिता हेल्मेटची सुद्धा आपण ते वारंवार देत असतात। नक्कीच अनेक याच्यानंतर कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी अनेक वस्तूंचं वाटप केलं। गेल्या वेळेला सुद्धा त्यांनी एक अन्नधान्याचं सुद्धा किटचं वाटप केलं होतं। असं वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम ते राबवत असतात, त्याबद्दल आपण किशोर पाटील साहेबांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया। येणाऱ्या पत्रकार दिनाच्या सर्वांना स्वराज्य तोरण परिवाराकडून आणि स्वराज्य तोरण ट्रस्टीच्या वतीने शुभेच्छा देतो। कार्यक्रम ठेवण्यामागचा एकच उद्देश असा असतो, सर्व भिवंडीतील पत्रकार एकत्र येतात। या निमित्ताने कोणतेही निमित्त काय असेल या निमित्ताने एकत्र येतात, त्याच्यातच मला खरा आनंद वाटतो, कारण असे आपण एकत्र कधी जमत नसते। पण या ठिकाणी आज सगळे मतभेद विसरून सगळे एकोप्याने जवळ आले आहेत। सगळ्यांचे मतभेद विसरून आणि भले विरोध असतील तरी आज या ठिकाणी बोलतात एकमेकांचे, हे पाहून मला फार आनंद झाला। कारण हे बोलण्याचा एकच उद्देश आहे की सर्वांना बोलवण्याचा। पत्रकार दिन एक निमित्त आहे आपल्याला, आणि त्या निमित्ताने का होईना आपण सगळे आज आले। दरवर्षी आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो, परंतु हा कार्यक्रम फक्त मी आपल्याला सर्वांना एकत्र करण्यासाठी करतो आणि त्याच्यातच मला आनंद वाटतो, म्हणून मी हा कार्यक्रम करतो। एवढेच बोलतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शुभेच्छा आणि पत्रकार दिनाच्या सुद्धा शुभेच्छा देतो। खरं म्हणजे पत्रकार दिन परवा 6 तारखेला आहे, पण सन्माननीय किशोर पाटील साहेब जे पत्रकार आहेत, दैनिकाचे संपादक आहेत आणि विशेष करून आमची एक मानव समाजसेवा संस्था आहे, त्या संस्थेत सुद्धा कार्यरत राहून सतत समाजसेवेचे उपक्रम राबवत असतात। तुम्हाला अवगतच आहे की पत्रकार म्हणून सुद्धा पत्रकारांचा सन्मान आणि त्यांना भेटवस्तू देण्याचे वर्षभर त्यांचे उपक्रम चालूच असतात। तर मी बघतोय त्यांच्याबरोबर
की काम करताना त्यांचा हुरूप आणि त्यांचा उत्साह नावाजलेला असतो. प्रत्येक वेळा ते पुढाकार घेऊन आणि संपूर्ण या भिवंडी तालुक्यातच नाही तर ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा सगळीकडे आणि याच्याही पुढे जाऊन धुळे नंदुरबारपर्यंत जाऊन आणि ते विशेष उपक्रम राबवत असतात. तर हे बघून मला माझी एक संस्था आहे चंद्रानंद कृषी पणन आणि समाज कल्याण अशी बहुउद्देशीय संस्था आहे. या संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करायची माझी इच्छा होती आणि आज पत्रकार दिनाचं औचित्य साधून तो सन्मान करणं मला उचित वाटलं, म्हणून आज मी तो सन्मान त्यांचा करत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. 26 देऊनचा गौरव या ठिकाणी करत होतो. आपण जोरदार टाळ्या खरोखरच आज एक आनंदाचा दिवस आहे. किशोरनी मला आणायला सांगितलं की आपण कधीही एकत्र भेटत नाही असं, आणि हा भेटीचा योग एक पत्रकार दिनानिमित्त येत असतो आणि ही संकल्पना मी मनामध्ये रुजवली. आणि जरी 6 तारखेला पत्रकार दिन असला तत्पूर्वी हा कार्यक्रम मी आयोजित केला, कारण 6 तारखेला सर्व पत्रकार बंधू विविध कार्यक्रमासाठी जात असतात, आपल्या पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रम करत असतात. त्यामुळे त्या दगदगीच्या आणि धावपळीच्या मधून त्यांची सुटका व्हावी त्यासाठी मी हा आजचा कार्यक्रम केला. मी किशोर पाटील व त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार मानतो की खरंच तू मान्यवर पत्रकारांना बोलवलं जे भिवंडी तालुक्यामध्ये शहरामध्ये अतिशय कठोर मेहनत घेऊन पत्रकारिता करत असतात, आणि अशा या पत्रकारांचा सन्मान फार कमी प्रमाणात सामाजिक संस्था करत असतात. फार कमी, अल्प प्रमाणात बोललं तरी चालेल, परंतु दखल तू घेतो आणि सर्व संबंधित पत्रकारांना एकत्र आणतो आणि त्यांचा गौरव करतो. ही खरोखरच भिवंडीसाठी नाही संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी एक भूषण अशी बाब. आजच्या या पत्रकार दिनानिमित्त मी एवढा संदेश, शहराचा विस्तार होत नाही, लोकसंख्या मात्र मोठ्या प्रमाणात होत आहे, गरजा वाढत आहेत, समस्या वाढत आहेत, मात्र भिवंडी ग्रामीण हा अतिशय मोठ्या प्रमाणात फोफावत आहे आणि विकासाची कामं शहरापेक्षा ग्रामीणमध्ये होत असताना दिसतात. मेट्रोपॉलिटन शहर म्हणून भिवंडी ओळखलं जातं, परंतु मी नुसतं भिवंडी शहर न बोलेल तर भिवंडी तालुका बोलेल की तिथं विकासाचे चांगल्या प्रकारे उपक्रम येत आहेत. आपण बघितलं असेल MMRDAच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यामध्ये 53 गावं यांचा विकास करण्याचं धोरण शासनाने आखलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण बघितलं असेल गोदामं, इमारती बांधकाम, मेट्रो असे विविध प्रकल्प इथं येत आहेत. आणि हे प्रकल्प आणण्यासाठी शासन कसं प्रयत्न करत असतं, ग्रामस्थ प्रयत्न करत असतात, त्यात सर्वात मोठा भाग मी श्रेय त्याचं देत असेल तर पत्रकारांना. कारण जे पत्रकार बंधू अखंड मेहनत करतात दिवस रात्र, जी शासनाची माहिती असते, जी किशोर पाटील किंवा इतर मान्यवर जे मांडत असतात लोकांसमोर, तर ती सर्व जनतेसमोर जावी यासाठी TV चॅनलच्या माध्यमातून म्हणा, YouTubeच्या माध्यमातून म्हणा किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून बातमीद्वारे ते आपल्याकडे पोहोचवत असतात. आज आमचे पत्रकार बंधू काही आहेत, मी सुद्धा स्वतः आहे, आमचे संतोष चव्हाण आहेत, आमचा नितीन पंडित आहे, आमचा मोनिश आहे. आम्ही काही लोक हे पत्रकारिता करत असताना वकिली सुद्धा चालू केली. याचं कारण असं की सर्वसामान्य जनतेला पत्रकारितामध्ये न्याय देण्याची भूमिका होतच असते, मात्र वकिलीच्या न्यायाच्या भूमिकेतनं सुद्धा त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत. मी काही जास्त बोलत नाही, परंतु पुन्हा एकदा किशोर आणि त्याच्या सर्व सदस्यांना, त्यांच्या परिवाराला या पत्रकार दिनानिमित्त पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आमचे मित्र म्हात्रे यांनी त्यांचा एक गौरव केला, त्यांना एक पुरस्कार दिला, त्यांना असाच एक महाराष्ट्र शासनाचा सुद्धा पुरस्कार मिळावा अशा मी शुभेच्छा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला 7 जानेवारीचा जो बाळशास्त्री जांभेकर यांचा मराठी पत्रकारितेचा जनक म्हणून आपण त्यांना ओळखतो त्याचा जो दिवस आहे तो आपण साजरा करणार आहोत. परंतु त्याचा औचित्य साधून किशोर पाटलांनी जो काय उपक्रम केला आहे, मग तो आज त्यांचा ब्लँकेट वाटप असेल, पावसाळ्यातला रेनकोट वाटप असेल, दिवाळीतला स्नेह फराळ वाटपाचा कार्यक्रम असेल, हेल्मेट वितरणाचा कार्यक्रम असेल, या माध्यमातून जो सर्व पत्रकारांना एकत्र आणण्याचा, त्यांच्यासाठी कार्यक्रम करण्याचं त्यांचं जे प्रयोजन असतं त्याबद्दल मी त्याला पुन्हा एकदा धन्यवाद देईन आणि या माध्यमातून असंच काम होत राहावं अशी सदिच्छा व्यक्त करताना इथंच थांबतो. दैनिक स्वराज तोरण के ज़रिए तमाम डॉक्टर किशोर पाटिल की क़यादत में
मराठी पत्रकार दिवस के मौके पर भिवंडी के अखबारी नुमाइंदों और इलेक्ट्रॉनिक मीडिया के रिपोर्टरों के एजाज़ में मुनक़दा ये खूबसूरत प्रोग्राम महज एक रस्मी तकरीब नहीं बल्कि सहाफ़त की असल रूह को खराज तहसीन पेश करने का एक बामकसद इज्तिमा है। सहाफ़त किसी एक अखबार, एक चैनल या एक ज़ुबान की जागीर नहीं बल्कि एक कौमी जिम्मेदारी है। आज के इस दौर में जब प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल प्लेटफॉर्म और सोशल मीडिया सब अपनी अपनी रफ्तार और असर रखते हैं, ऐसे में तमाम न्यूज़ चैनल और मीडिया और इदारों के दरमियान हम आहंगी वक्त की सबसे बड़ी ज़रूरत है। मुकाबला ज़रूर हो मगर तसादुम नहीं, इख्तलाफ हो मगर इफ्तराक नहीं, यही सहाफ़त की असल ताकत है। यह हकीकत है कि हर मीडियम की अपनी हुदूद, अपनी रफ्तार और अपना मिजाज है। प्रिंट मीडिया गहराई और तहकीक की अलामत है। इलेक्ट्रॉनिक मीडिया फौरी रसाई और असर अंगेज़ी रखता है और डिजिटल मीडिया नौजवान नस्ल तक तेज़ तरीन पहुँच का ज़रिया है। मगर मकसद सबका एक ही होना चाहिए, सच की तलाश, आवाम की आवाज़ और मुल्क की सालमियत। इस मौके पर तमाम सहाफ़ी बरादरी के लिए एक मुखलिसाना नसीहत ये है, ख़बर को ख़बर रहने दें, सनसनी न बनाएं, हक़ाइक़ को मजबूत करें, अफवाहों को नहीं। और सबसे बढ़कर ये कि कलम, कैमरा और माइक को अपनी ज़ाती आना या वक्ती फ़ायदे का ज़रिया नहीं बल्कि कौम की अमानत समझें। आज जब मुल्क मुख्तलिफ चैलेंजेस से गुज़र रहा है तो सहाफ़ियों पर यह जिम्मेदारी और भी बढ़ जाती है कि वो मज़हब, ज़ुबान, इलाक़ा और पार्टी और सियासत से ऊपर उठकर कौमी एकजहती, भाईचारा और समाजी हम आहंगी को फ़रोग़ दें। डॉक्टर किशोर पाटिल और दैनिक स्वराज तोरन की ये पहल इस बात का सबूत है कि अगर नीयत साफ हो तो सहाफ़त समाज को जोड़ने का सबसे मजबूत पुल बन सकती है। ऐसे प्रोग्राम न सिर्फ सहाफ़ियों की हौसला अफजाई करते हैं बल्कि उन्हें उनके असल फ़र्ज़, आवाम, सच और मुल्क की याद दहानी भी कराते हैं। आखिर में मैं ये दुआ करूँगा और आपको ये मैसेज दे करके अपनी सीट पर बैठूँगा कि कलम सच लिखे, कैमरा सच दिखाए और माइक सच बोले, ताकि सहाफ़त वाकई जमहूरियत का सुतून बनी रहे। मराठी पत्रकार दिवस आज सभी को मुबारक। 6 तारखेला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस म्हणून पत्रकार दिन साजरा केला जातो। या पत्रकार दिनाच्या दिवशी आपल्या पत्रकारांच्या अनेक संघटना, संस्था यांच्या मार्फत हा पत्रकार दिन साजरा केला जातो। त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहावं लागतं सगळ्यांना। हे बघूनच आणि स्वराज्य तोरणचे संस्थापक आणि संपादक तसेच स्वराज्य तोरण ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय किशोर बलिराम पाटील साहेब यांनी आजचा पत्रकार दिनाचा कार्यक्रम इथे साजरा करायला घेतला आहे आणि त्या निमित्त सर्व पत्रकारांना भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आजच्या दिवसाचं औचित्य म्हणजे पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं कार्य हे सर्व पत्रकारांना अवगत आहेच। त्यांनी अतिशय कमी त्यांना जीवन लाभलं, पण त्या अतिशय कमी आयुष्यामध्ये त्यांनी चांगलं कार्य केलं। समाजामध्ये जे चांगलं कार्य करतात त्यांचा आदर्शच त्याच्या पुढे येणाऱ्या पिढीसमोर आदर्श ठेवायचा असतो आणि तो आपण पत्रकार ठेवतोय। परंतु त्यांचा आदर्श सर्व पत्रकारांनी पालन करावा अशी मी अपेक्षा करतोय। आताच एक पत्रकार बंधू त्यांनी चांगल्या कल्पना मांडल्या। या आजच्या युगामध्ये लोकशाहीचा जो चौथा स्तंभ मानला जातो पत्रकार, पत्रकाराचं खूप मोठं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्याची सर्व समाजाकडून अपेक्षा आहे। कारण या आजची लोकशाही आहे ती कुठल्या दिशेला चाललेली आहे ते आपण बघतोय। शेजारी राष्ट्र आहेत त्या ठिकाणी सुद्धा लोकशाही आहे आणि त्या ठिकाणी जे लोकशाहीचं शासन राबवतात त्यांनी ज्या प्रकारे भ्रष्टाचाराचा अतिरेक केला आणि त्या तिथल्या स्थानिक जनतेने उठाव करून त्यांना त्यांचे तख्त पालटे करून त्यांना अतिशय सळोकीपळ करून सोडलं, अशी परिस्थिती आपल्या भारतात येऊ नये अशी प्रार्थना करतोय। खरं म्हणजे आज आपण पहिल्यांदा बघितलं की या लोकशाहीमध्ये जे आपल्या संस्था आहेत त्या संस्थांवरती जे निवडून आपण देतोय ते 5 वर्ष आपण वाट बघतोय आणि 5 वर्ष आपण कुठेतरी चांगला प्रतिनिधी निवडू यासाठी
प्रयत्न करत असतो. पण आता ज्या परिस्थिती बघतोय त्याचं खरंच म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटते. ठीक आहे, या गोष्टी आपण बघतच राहूया पुढे. आज जो पत्रकार दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी जे पुढाकार घेतलाय डॉक्टर किशोर बलराम पाटील साहेब यांच्याबद्दल बोलायचं तर ते पत्रकार म्हणून अतिशय चांगलं कामकाज करतात. या भिवंडी तालुक्यातच नाही तर त्यांचं कामकाज रायगड जिल्हा, पालघर जिल्हा आणि त्याच्या पुढे आदिवासी जिल्हे आहेत, धुळे, नंदुरबार या ठिकाणी सुद्धा पत्रकार आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून मी बघतो त्यांच्या जोडीला जे समाजसेवेचं कामकाज करतो त्यावेळी सतत त्यांना फोन चालू असतात आणि त्यांचे संपर्क सगळ्या जिल्ह्यामधल्या पत्रकारांशी चालू असतात. असं कार्य जे करतात त्या कार्यामध्ये त्यांना अनेक जण मोलाची साथ सुद्धा देतात. त्याच्यामुळे ते चांगलं कामकाज करतात. यापुढे त्यांनी चांगलं कामकाज करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि सगळे त्यांना साथ देतात म्हणून ते चांगलं कामकाज करतात हे म्हणणं उचित होते. बरोबर. आणि आता ते बऱ्याच पत्रकारांनी सांगितलं की भिवंडी तालुक्यात अनेक पत्रकार संघ आहेत पण सगळ्यांना एकत्र आणण्याचं कामकाज ते प्रयत्न मी बघतोय त्यांच्या बोलण्यातून की ते सतत त्यांच्या मनात असं आहे की सगळ्या पत्रकारांना एक आणण्याची माझी इच्छा आहे आणि कुठेतरी एक छत्राखाली सगळे पत्रकार यावे हा माझा मानस आहे आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात. आज मला ही उपस्थिती बघून आनंद झाला आणि त्यांना सुद्धा खरोखर खूप आनंद झालेला आहे. यापुढे अशीच पत्रकारांची एकी टिकून राहावी आणि यापुढे असेच उपक्रम त्यांच्या हातून होत आणि यापुढे त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे तर त्यांना अनेक समित्यांवरती सुद्धा सदस्यत्व दिलेले आहे आणि यापुढे त्यांना एक चांगला पुरस्कार सुद्धा मिळेल अशी अपेक्षा करतो आणि आजचं माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.